महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। तिचा SMS आता तपासा, हप्ता जमा होणार आहे आणि त्यामुळे बॅलन्स चेक करा। हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। आज माझ्या लाडक्या बहिणींच्या 2 हप्ते खात्यात पडले 3000 रुपये। त्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लाडक्या बहिणींना 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज वार बुधवार 29 एप्रिल रोजी महिना संपत आल्याने डायरेक्ट आता तातडीने मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन महिलांना 3000 रुपये खात्यावरती सोडण्याची ऑर्डर दिल्याने महिलांच्या खात्यावरती हे पैसे खटाखट आता जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे। राज्यातील 2,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी 32 लाख लाडक्या बहिणींना आज बुधवारी 29 एप्रिल रोजी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती करण्यात येऊ लागलं आहे। जवळपास 52 लाख लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांपासून पैशांचं वितरण झालं आहे, परंतु अजून पण काही अशा लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत, त्यांनी KYC या ठिकाणी लेट केलेले आहे। तसेच अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लेट अर्ज भरलेला आहे। त्यामुळे अशा शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये थेट 3000 रुपये एकत्र बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आता पाहायला मिळाला आहे। लाडक्या बहिणींनो, आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय वाटपाचा शेवटचा आज दिवस आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जो निधी वितरण प्रक्रिया आता होती तर त्याला 9700 कोटी रुपयांचा निधी बँकांना जो वर्ग करण्यात आला होता तर तो वाटपाचे महत्त्वाचे 3 दिवस या ठिकाणी निवडण्यात आले होते। सोमवार, काल मंगळवार आणि आज बुधवार, म्हणजे 27 एप्रिल, काल 28 एप्रिल आणि आज 29 एप्रिल असं 3 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। आणि तशा प्रकारे महिलांना मागील 2 दिवसांपासून म्हणजेच परवा दिवशी या ठिकाणी आता सोमवार होता, काल मंगळवार होता, या 2 दिवसांपासून 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे 3000 रुपये मिळाले आहेत। परंतु अजून पण ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण सोडलेले नाहीत, त्यांनी आज या ठिकाणी तयार राहायचं आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। त्यामुळे राज्यातील या 15 जिल्ह्यातील 32 लाख लाडक्या बहिणी आज बुधवारी आनंदाने नाचणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगितलंय, अजिबात कोणी सुद्धा काळजी करू नका, आम्ही एका सुद्धा लाडक्या बहिणींना अजिबात बाहेर काढणार नाही आहे, सरसकट सर्वांच्या खात्यावरती पैसे देणार आहे। अशा प्रकारे काल पण पैसे मिळालेत, परवा पण या ठिकाणी महिलांना अनेकांना पैसे मिळालेत, परंतु ज्यांना काल परवा पैसे आलेले नाहीत त्यांचा आज बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर सरळ त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आले, कारण आज हा वाटपाचा पूर्णपणे अंतिम दिवस आहे। पटकन तुमच्या बँकेचं खातं तुम्ही या ठिकाणी आता चेक करायचं आहे। कदाचित तुम्हाला पैसे आले पण असतील, परंतु मेसेज यायचा बाकी राहिला असेल, कारण खेडेगावात ग्रामीण भागात अशीच परिस्थिती होते, कारण या ठिकाणी त्यांना पैसे आलेले असतात पण मेसेज लेट येत असतो। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आज बुधवार 29 एप्रिल रोजी आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता सोडण्यात येऊ लागले आहेत। कारण ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येऊ लागले आहेत त्या महिलांनी बँकामध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलंय। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय की उन्हाळा सुरू असल्याने बँकेमध्ये गर्दी जास्त आता होणार आहे, पटकन पैसे काढून घेऊन या, अशा प्रकारे ऑर्डर दिल्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ही एक आनंदाची गोड बातमी म्हणावी लागेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज बुधवार निमित्त पैशांचं वितरण सुरू झालंय। आज बुधवार आहे, 29 एप्रिल आहे आणि आज त्या ठिकाणी कोणत्या महिलांना पैशांचं वितरण सुरू झालंय याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता 3 आनंदाच्या बातम्या सरकारच्या माध्यमातून आता आल्या आहेत।
पहिली आनंदाची बातमी म्हणजे सरकारने तुम्हाला सांगितलंय मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, तर ते पैसे सरसकट सर्व लाडकी बहीण योजनेच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. आता बघा, सरकारने सांगितले सरसकट जेवढ्या पण काही शिल्लक लाडक्या बहीण राहिलेत त्यांना सरसकट पैसे या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहेत. आता बघा, सरसकट म्हणजे काय, तर एका सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार नाही आहे. तुम्ही KYC केलेली असेल किंवा अजून पण तुमची KYC करायची बाकी राहिली असेल, कोणताही प्रॉब्लेम असू दे तरी सुद्धा सर्वांच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे. सर्वात पहिल्यांदा आपण त्या 15 जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत. या 15 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा होतील. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी तब्बल 2 ते 2.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता महिला रोज वाट बघत होत्या, परंतु सरकारच्या माध्यमातून पैसे लवकर वितरित होत नव्हते. आता तुम्हाला वाटतं असेल लवकर सरकारने पैसे का सोडले नाही यावेळी, तर बघा याचं सुद्धा कारण सांगितले. देशादेशामध्ये भांडणं चालू आहेत, महागाई वाढल्या, तसेच लोकांना पेट्रोल डिझेल लवकर या ठिकाणी मागच्या महिन्यात मिळत नव्हतं. काहींना गॅस सुद्धा या ठिकाणी रांगा लावून आता आणावा लागला, तुम्ही पण सुद्धा पाहिलंय. तर या सर्वांच्या कारणाने महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी खूप लेट लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं माफ करा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला यावेळी पैशांची खूप वाट बघावी लागली. परंतु आज बुधवार 29 एप्रिल रोजी आता जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना काल परवा पैशांचं वितरण ज्यांना आता झालेलं नव्हतं त्यांना सरसकट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती शिल्लक राहिलेल्या बहिणींना टोटल 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात केल्याची माहिती आता समोर आलेली आहे. पटकन तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक केलंय का, म्हणजे जोडलंय का, पटकन बघायचं आहे. कारण त्याच्यावरती सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील गोरगरीब लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या 15 जिल्ह्यातील जवळपास 154 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये ज्या गोरगरीब तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये तुमचा तालुका आहे का, कारण हे सुद्धा या ठिकाणी आपण यादी आता पुढे चेक करणार आहोत. तसेच लाडक्या बहिणींनो, प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांना मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळालाय त्यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे. पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये या 15 जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आता टोटल तुम्हाला 2 महिन्यांचे 3,000 रुपये सोडण्यात येत असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी समोर आल्या. तुम्हाला गॅस सिलेंडरचे सबसिडीद्वारे तुम्हाला पैसे सरकार देत असतं, तुमच्या सुद्धा कानावर बातमी आहे. तर त्याचे 830 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून आजच देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. त्यांना 830 रुपये गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला दिले जाणार आहेत. कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला गरीब असतात आणि या महिलांना 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील या ठिकाणी आता मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता तयार राहायचं आहे. आज तब्बल तुम्हाला मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे असं 3,830 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकत्र आल्याचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. तुमची जर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस ही बँक जर असेल तर बिंदास्त राहायचं आहे, कारण याच बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे 830 रुपये गॅसचे मार्च एप्रिलचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. राज्यातील असे गोरगरीब जिल्हे निवडलेत जे अजून या ठिकाणी वाटपाचे शिल्लक राहिले होते, तर त्या 15 जिल्ह्यांची यादी कालच बँकांना देण्यात आली होती आणि बँकांना सांगितलं होतं की आज बुधवार 29 एप्रिल रोजी पैशांचं वितरण केल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, कारण आज जर पैसे तुमच्या बँकेत गेले नाही तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर काढण्यात आलंय, वगळण्यात आलं आहे असं या ठिकाणी तुम्ही समजू शकता. त्याचं कारण पण या ठिकाणी आता सांगण्यात आलंय की सरकारच्या माध्यमातून जो 9,700 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आल्याची माहिती येत होती, तर त्यामध्ये फक्त 3च दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते. परवा दिवशीचा सोमवार, काल मंगळवार आणि आज बुधवार. त्यापैकी काल परवा सोमवार मंगळवारी 52 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी झालंय. परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी KYC लेट केलेली आहे, त्यांची KYC लेट झालेली आहे,
त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पण लेट भरलाय, त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण होण्यासाठी वेळ लागला। परंतु सरकारच्या माध्यमातून सरसकट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण आज या ठिकाणी बुधवार निमित्त जमा करण्यात येऊ लागलंय। पटकन आपण त्या 15 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, ज्यामध्ये पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती जोरदार होत असल्याची माहिती आता समोर येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये 2 प्रश्न निर्माण झाले असेल की आम्हाला सर्वांना मार्च एप्रिलचे पैसे मिळणार का, आम्हाला सर्वांना 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार का, आणि हे मिळण्यासाठी नेमकं काय काय करावं लागणार आहे। कारण महागाईच्या काळामध्ये 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवायचे असतील तर यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सांगणार आहे। लाडक्या बहिणींचा बुधवार या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज 3830 रुपये जमा होणार आहेत। मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 आणि गॅसचे 830 रुपये असं टोटल तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे सर्व पैसे या ठिकाणी मिळून जाणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघा। त्यासाठी एक छोटासा अर्ज तुम्हाला भरायचा आहे। अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला पण लाडक्या बहिणींनो माहित आहे, लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरलाय, KYC केलेल्या, एवढं काम केलंय म्हणून सरकार तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देतं। तशाच प्रकारे तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी एक छोटासा तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अजिबात तुम्हाला रुपये सुद्धा खर्चायची गरज नाही। तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, कागदपत्र कोणती लागणार आहेत, याची माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मोबाईलवरतीच तुमच्या आता तुम्ही जो हा व्हिडिओ बघत आहात तर त्या मोबाईलवरतीच अर्ज कसा भरायचा याची माहिती तुम्हाला सांगणार आहे। परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की आज बुधवार आहे, 29 एप्रिल रोजी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, 15 जिल्हे कोणते निवडण्यात आलेत। आता जे काल परवा ज्यांना पैशांचं वितरण जमा झालं नाही त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे, कोणी सुद्धा शिल्लक राहणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही KYCची जी काय प्रक्रिया आहे तर ती पूर्ण केली असेल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। तुम्हाला मार्च आणि एप्रिल असं टोटल 3000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागल्याची माहिती समोर येत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, अर्ज कोणता भरायचा आहे, 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 2 मिनिटे जर तुम्ही आता मोबाईल हातात धरून लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे आहेत, तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आता आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता बुधवारी पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आज वाटपाचा शेवटचा दिवस असणार आहे, कारण या ठिकाणी आता काल परवा सोमवार मंगळवारी पैसे वितरण या ठिकाणी आता 52 लाख लाडक्या बहिणींना झाले। ज्या लाडक्या बहिणी 32 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्या शिल्लक राहिल्या आहेत त्यांना, ज्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैशांचं वितरण जोरदार आज या 15 जिल्ह्यामध्ये होत असल्याची माहिती समोर येत आहे। तुम्ही KYC करा अगर करू नका, सर्वांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। कोणाला सुद्धा अजिबात बाहेर काढलं जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून जी सरसकट शब्द काढण्यात आला होता तर तो शब्द या ठिकाणी परत आणि हायासा ठेवण्याचा निर्णय झाला आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला गरजू असतात आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला गरीब असतात, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वांना पैसे सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी आता दिली आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे। बघा, एकदा तुम्ही लक्ष देऊन बघा, नक्कीच तुम्हाला 830 रुपये कसे मिळवायचे हे पाहूया। त्यानंतर लगेचच 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये कसे मिळवायचे हे सुद्धा तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वांनी पटकन लक्ष देऊन बघा, 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काही कागदपत्रे लागणार आहेत। 2 पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्याकडे आहेत का, बघा 2 पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहेत। त्यानंतर दुसरं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, ती आता ओळख तुमची असणार आहे, ती म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅस सिलेंडरचे घेता येणार आहेत। जसे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल
तरच त्यांना या ठिकाणी आता 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला मिळतात. तशाच प्रकारे आता 830 रुपये गॅसचे तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्हाला टोटल मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितलंय, 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी पहिलं कागदपत्र 2 पासपोर्ट साईजचे फोटो, दुसरं कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे पिवळं व केशरी रेशन कार्ड झेरॉक्स. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं कागदपत्र लागणार आहे रहिवासी दाखला, म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्याचा रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं शेवटचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला मतदान कार्ड. सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड ज्यांनी काढलंय तर त्या सर्व महिलांना मार्च एप्रिल महिन्याचे टोटल 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. ही लाडकी बहीण योजनेसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. याचा अर्ज कसा भरायचा हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. बघा, तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे हे तुम्हाला सांगतो. अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे जाऊन करायचा हे पण सांगतो. परंतु त्याआधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आज बुधवार आहे 29 एप्रिल रोजी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागलेत. 15 जिल्ह्यांची कोणती लिस्ट या ठिकाणी तयार करण्यात आल्या. या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता 3 टप्पे तयार करण्यात आलेत. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत वाटप होईल. या पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर बरोबर आता दुपारी 2:30 ते त्या ठिकाणी 6:30 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींना 5 जिल्ह्यामध्ये वाटप होईल. त्यानंतर संध्याकाळच्या टप्प्यामध्ये शेवटच्या 5 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी टोटल मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असं टोटल 3830 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता समोर येत आहे. चला तर मग आता झटपटपणे पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी सोडण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा, विदर्भ, कोकण, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचा त्या ठिकाणी पूर्वेचा भाग, महाराष्ट्राच्या पूर्वेचा भाग या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. त्या जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार नाही. आता टोटल 154 तालुके आज बुधवारसाठी निवडण्यात आलेत. लक्षात ठेवा, आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीतून तुम्हाला डायरेक्ट आता बाहेर काढण्यात आलंय असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल आणि तुम्ही या ठिकाणी बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं असेल, KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल, घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर अशा एका सुद्धा लाडक्या बहिणींना अजिबात वगळण्यात येणार नाही. सरसकट तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. काहींना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, काहींना दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, काहींना संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील. परंतु सरसकट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे तुम्ही 1500 रुपये या ठिकाणी हप्ता घेत असाल, मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता घेतला असेल तर या ठिकाणी तुम्ही तयार राहायचं आहे. सरकारने सांगितले महत्त्वाच्या अटी, तुम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि या ठिकाणी तुमची जर जमीन 10 एकरपेक्षा कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तयार राहायचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता जमिनीची एक नवीन अट आल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे. जर तुमची जमीन 10 एकरपेक्षा कमी असेल तर अशा सर्व लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता होऊ लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकदाच पैशांचं वितरण होणार आहे. ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना कोणाला सुद्धा वगळण्यात येणार नसल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी इथून पुढे तयार राहायचं आहे. त्यांचं बँकेचं खातं आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून बँकेचं खातं आधार कार्ड जोडलेल्या लाडक्या बहिणींची आता यादी जी आहे तर ती बँकांना देऊन टाकल्या आणि सरसकट सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला त्या महत्त्वाच्या या ठिकाणी आता 15 जिल्ह्यांची यादी सांगण्यास सुरुवात करत आहे. या 15 जिल्ह्यातील जवळपास 154 तालुक्यांची निवड आता तयार करण्यात आल्या.
तुम्ही तुमचा तालुका या जिल्ह्यामध्ये आहे का हे बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। चला तर मग आता लाडक्या बहिणीनं सुरुवात करूया। जी लाडकी बहीण योजनेचे आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। चला तर मग लाडक्या बहिणींनो आता सुरुवात करूया। त्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी खातं कोणतं आहे आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये कोणत्या तालुक्यात जमा होणार आहेत ते तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे नांदेड। आता नांदेड जिल्ह्यात सर्वांनाच पैसे येणार नाहीत, फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये लवकर पैसे जमा होणार आहेत। ते म्हणजे आता बघा अर्धापूर, बिलोली, भोकर, धादगाव, धर्माबाद, देगलूर, हिमायतनगर, कंधार, लोहा आणि किनवट या भागातील लाडक्या बहिणींना टोटल तुम्हाला त्या ठिकाणी आता उशीर झाल्याने मार्च आणि एप्रिल 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर आता हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड लिंक केले, KYC केल्या त्यांना पैशांचं वितरण लवकरच होण्याची शक्यता आहे। आपला जिल्हा व तालुके यामध्ये आहेत का 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा। त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला, गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, सेलू, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पालघर जिल्ह्याचा विचार केला, जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, डहाणू या ठिकाणी पालघर, वाडा या ठिकाणी आता महिलांना पैशांचं वितरण लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा काही भाग आहे, बीड आहे, बुलढाणा, भंडारा, त्यानंतर यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, त्यानंतर हिंगोली या भागातील लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत आणि लवकरच लाडक्या बहिणींना आता पुढचा मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। सर्व काही कागदपत्रे या ठिकाणी व्यवस्थित ठेवा, KYC प्रक्रिया पूर्ण करा, लवकरच तुम्हाला हप्ता वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।